प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची नियुक्ती वादात सापडलेली आहे। पुण्यात कार्यरत असताना खासगी गाडीवरती त्यांनी सरकारी लाल दिवा लावल्यानं त्यांचा पाय आणखी खोलात गेलेला आहे। पूजा खेडकर यांनी वापरलेल्या कारवर बेकायदेशीरपणे दिवा लावणं त्यांना भोवलेलं आहे। या कारवर कारवाईसाठी पुणे पोलीस त्यांच्या निवासस्थानी गेले होते, मात्र ही कार झाकून ठेवण्यात आली होती। तसंच त्यांच्या बंगल्याचा दरवाजा न उघडल्यानं पोलिसांना रिकाम्या हाती परतावं लागलेलं आहे। वाहतूक नियमांचं पालन केल्याप्रकरणी खेडकरांवरती कारवाई करण्यात येईल असं पोलीस म्हणालेले होते। तसंच चौकशीसाठी ऑडी कारही ताब्यात घेणार होते पोलीस। आम्हाला गाडी ती आहे का त्या ठिकाणी चेक करतोय की गाडी जर तिथं असेल तर आम्ही नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई करू। आता आम्ही जेव्हा गाडी बघू, नंबर बघू, त्यानंतर सगळं कळेल। गाडीचा नंबर दिसत नाही तर नंबर झाकून टाकला, नंबर झाकलेला आहे तिथे। जेव्हा गाडीचा कव्हर काढू त्यानंतर कळेल गाडी तीच आहे का दुसरी आहे। फक्त ती असेल तर कारवाई होणार, 100% होणार। ताब्यात घेणं। ताब्यात घेऊन काय कारवाई? मोटर व्हेकल ऍक्ट प्रमाणे कारवाई होणार। ट्रेनी आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिममध्ये बदली झाली, मात्र बदली होण्यापूर्वी पुण्यातल्या अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरेंनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे खेडकरांच्या विषयी अहवाल सादर केला होता। आता हाच अहवाल शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे। हा गोपनीय अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। या अहवालामध्ये खेडकर यांच्यावरती ताशेरे ओढण्यात आलेले आहेत। पूजा खेडकर यांना पुण्यातून तात्काळ मुक्त करावं आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य शासनाकडे केलेली होती। पूजा खेडकर यांच्याविषयी जो अहवाल केलेला आहे त्या अहवालात नेमकं काय म्हटलेलं आहे, कोणते ताशेरे ओढल्यात ते आपण बघूयात। 13 जून 2024च्या दिवशी परवानगीशिवाय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरचा ताबा घेतला, पहिला आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। व्हॉट्सअपवर त्यांना आदेश देण्याची सवय होती, हा दुसरा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। खासगी वाहनांवरती विनापरवाना अंबर दिवा लावल्याचा आरोप त्यांच्यावरती आहेच। परीक्षाविधीन आयएस अधिकारी असूनही प्रशासकीय यंत्रणांकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवलाय। परीक्षाविधीन आयएस अधिकारी असूनही सेवा कर्तव्य समजून सांगण्याचा प्रयत्न त्यांना केला गेला, मात्र खेडकरांचं वर्तन अशोभनीय होतं असाही ठपका त्यांच्यावर ठेवलाय। परीक्षाविधीन आयएस अधिकाऱ्यांना विशेष सोयी सुविधा देण्याची कोणतीही शासन तरतूद नाहीये। सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अट्टहास त्यांनी केलाय। अधिकाऱ्यांच्या सोबत गैरवर्तणूक त्यांनी केलेली आहे। पूजा खेडकरांची वर्तणूक प्रशासकीय गुंता वाढवणारी ठरलेली आहे। पूजा खेडकरांना पुण्यातून तात्काळ कार्यमुक्त करून त्यांच्यावर कारवाई केली जावी असा ठपका सुद्धा ठेवण्यात आलेला होता। तहसीलदार दीपक आकडेंना पूजाच्या वडिलांनी फोनवरून धमकावलेलं होतं। मुलीला त्रास दिल्यास भविष्यात तुम्हाला त्रास होईल अशी धमकी त्यांना दिली गेली होती। दिलीप खेडकरांचा प्रशासकीय कामात हस्तक्षेप बराच वाढलेला होता।